मराठा समाजाला आरक्षण मिळायला उशीर होईल असं सांगून चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या मनातलंच सांगितलंय, पण आम्ही ते आरक्षण मागितलेलंच नाही। आमची मागणी ही मराठा कुणबी एकच असल्यानं मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। चंद्रकांत पाटील या आल्यानंतर नक्कीच 50 वर्ष आरक्षणासाठी लागतील असा टोलाही जरांगे पाटील यांनी मारलाय। आम्ही कुठे ती मागणी करतो? आमची ती मागणीच नाही। आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले 54 लाख पुरावे सरकारनंच सांगितले आमच्याकडे मिळाले। त्याचा कायदा पारित करायला 1 घंटा लागतो। डाटा गोळा करायला मागासले पणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही। ते 50% वर जातं। मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर। ते 50% वर जातं, ते टिकणार नाहीये आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या, जे त्याला वेळ लागणार आहे। आणि आम्ही त्याची मागणीच नाही। मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे, आमची ती मागणी नाही। त्याला 1 वर्ष लागू शकतो, 50 वर्ष लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर 100% 50 वर्ष लागू शकते। आता त्यांनी बरोबर बोलले ना, ते आता कबुली द्यायला लागले, खरं बोलायला लागले। ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे त्या आरक्षणाला 1 वर्ष लागते मागासलेपणा सिद्ध मानल्याच्या नंतर। ते बरोबर बोलले ना, पोटात होतं त्यांचं पडदिशी तोंडात येऊन गेलं आणि खरं ते बोलून गेले ते। पण ती मागणी मराठीची नाहीची। मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मागणीवर आम्ही ठाम आहेत। आम्ही मागही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही, त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते। त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक हे त्याचे पुरावे सापडले, ते सिद्ध झालेले। महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी, त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहे। त्यासाठीच तर आम्ही 20 जानेवारीला मुंबईला चाललो ना मराठी। याचमुळेच घरी झोपणार नाहीत मराठी आता, की हे असे पावलावर बदलत आहेत। 4 दिवस लागते आणि वर्ष म्हणूनच तर आता हे शेवटचं लढाई खेळायला, लढाई जिंकायला मराठी मुंबईत चाललेत। आणि मराठ्याला आणखी माझं विनंती, ते आपल्याला घरी नाही राहायचं, कोणाला मुंबईकडे जायचंय, आपल्याला आरक्षण घ्यायचंय, मिळवायचंय आणि ते आणायचंय सुद्धा येताना। तुम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती,